नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे आणि आज आम्ही आमच्या गणपती बाप्पांना निरोप देणार आहोत, म्हणजेच विसर्जन करणार आहोत। 11 दिवस पूर्ण यंदाच्या वर्षी गणपती बाप्पा बसलेले आहेत आपल्याकडे आणि आता आपण त्यांची आरतीची तयारी करून घेणार आहोत। सोबतच मुलगी इतर रांगोळी काढत आहे आणि तिला सांगत आहेत सगळेजण पटकन आवर म्हणून आरती करून आपल्याला जायचं आहे। त्यासाठी तिचा उंदीर काढायचा राहिलेला आहे, तर ती काढत आहे। पाहू शकता कशी काढली आहे रांगोळी, खूप सुंदर काढते ती रांगोळी। तसं इथे पाहू शकता उंदराच्या डोळ्यांमध्ये वगैरे कलर भरते आणि आता आपण आरती करून घेऊया। पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी जते माळ मुक्त फळाची जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती। आपली शेवटची आरती असणार आहे गणपती बाप्पाची, जेणेकरून आपण गणपती विसर्जन होणार आहोत। जय देव जय मंगल मूर्ती। आरती आपली झालेली आहे आणि आता गणपती बाप्पाचे जे काही दागिने आहेत ते आपण काढून घेत आहोत। म्हणजे कसं आपल्याला विसर्जनासाठी तिकडे जे न्यायचं आहे तर आता इथंच म्हणजे सगळे दागिने वगैरे काढून ठेवायचे आणि नंतर न्यायचं आपल्याला। तर ते मिस्टर सगळं काढून घेत आहेत आणि हार वगैरे पण काढला अगोदर, कारण आता हे काढण्यासाठी आता आपण परत घालणार आहोत हार वगैरे। पाहू शकता आमचे गणपती बाप्पा किती सुंदर दिसत आहेत, मस्त असे सिंहासनावरती बसलेले आहेत। सोबत त्यांना दुर्वा पण परत ठेवत आहेत ते। आता हे विसर्जनाला जाणार आहे त्यामुळे। आणि हा छान असा आपण दुर्वांचा हार बनवलेला आहे, छोटासाच आहे कारण आपल्या कुंडीमध्ये जेवढ्या दुर्वा होते तेवढ्या मी सगळ्या काढून उरलेल्या दुर्वांचा हार बनवला आहे। ते पाहू शकता मस्त अशा ग्रीन आणि आता फुलांचा हार पण आहे, तो पण घालून घ्यायचा आपल्याला। आणि जास्त काय मोठा नाही आहे ब्लॉग खूप छान आहे। आम्ही गणपती विसर्जनाला जाताना वगैरे थोडंसं दाखवलेलं आहे। सर्वांनी प्लीज पूर्ण पहा आणि प्लीज सर्वांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा। गणपती बाप्पा मोरया सर्वांनी म्हणा। सगळ्यांकडचे गणपती विसर्जित झालेलेच असतील, मलाच ब्लॉग सोडायला उशीर झालेला आहे। हे पहा आता घरामध्ये पूर्ण गणपती बाप्पांना फिरवून आणलेलं आहे, कारण निघताना पूर्ण घरात आपल्या सगळ्या रूममध्ये आणि आता निघालेलो आहोत आम्ही। इथे पहा जिन्यातनं खाली वगैरे जाताना थोडंसं शूटिंग केलं आणि व्हिडिओ करताना उभा व्हिडिओ केला, त्यामुळं मला आता एडिटिंगमध्ये आडवं करावं लागला। हे पहा मुलांनी पण घेतलेलं आहे गणपती बाप्पांना आणि ते आडवं केल्यावर थोडंसं वेगळं दिसतंय, पण आता काय करणार, पूर्ण रस्त्याचा व्हिडिओ पूर्ण उभाच केलता तर मी एडिटिंगमध्ये आडवं केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं वेगळं दिसू शकतं। आता हे खाली घेऊन चाललो आहे आम्ही आणि आमच्या इथं खाली पण सोसायटीत गणपती बसलेले आहेत आणि ते गणपती बाप्पा लेट विसर्जित होणार आहेत, त्यामुळं मग आम्ही आमचा करून घेतला, कारण मुलाला आणि मिस्टरांना गणपती बघायला जायचे होते पुण्यातले खूप सारे। त्यामुळं ते बोलत होते मिस्टरांना की तुम्ही का लगेच हे केलं म्हणून। पण आता हे पहा दरवाज्यातनं बाहेरपर्यंत थोडासा भात आहे, दही भात, तर तो मी फेकत आहे दोन्ही बाजूनी, म्हणजे रस्त्याच्या आपल्या दरवाजाच्या बाहेर जाताना आणि अजून कोपऱ्यावरती जाताना। आणि हे पाहू शकता आम्ही गणपती बाप्पाला घेऊन चाललेलो आहोत। असेच लोक जातात, घरगुती गणपती असतील तर आता काय पूर्वीसारखं नदीवरती जावं लागत नाही। हे पहा इथं पण मी भात टाकत आहे, दही भात विसर्जनासाठी। असंच लोक जातात। आता पुढचा ब्लॉग तुम्ही पहा, आता मी काय बोलणार नाही आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। मोरया, मंगल मूर्ती मोरया, मोरया मूर्ती मोरया।
काल पेटाना का मोरया. मंगल मूर्ती मोर. तोंड तिकडं माग करायचंय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. खाली डुबो मोरया.